एक कामाचा माणूस म्हणून ज्याची ओळख होते, महाराष्ट्राचा दादा म्हटलं तरी वावगं होणार नाही असे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, या जिल्ह्याची जावई आम्हा सर्वांचे लाडके नेते डॉक्टर पाटील साहेबांचे मेवणे, आपल्या भागातले आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांचे मामा आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दादा, माझ्या लाडक्या बहिणीचे दादा, त्यांचं परवा दुःखद निधन झालं. मी सर्वप्रथम आजच्या या प्रचार रॅलीच्या निमित्तानं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुझ्या भवानी प्रार्थना करतो. हे दुःख पचवायची ताकद पवार कुटुंबियाचे अख्ख्या महाराष्ट्रात अतिचादावर प्रेम करणाऱ्या सर्व बंधू भगिनी झाले. काडगाव जिल्हा परिषदच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या अधिकृत उमेदवार, दादा तुम्हाला काय म्हणावं, हसमुख म्हणावं, तरुण म्हणावं, का ज्येष्ठ म्हणावं, वारकरी म्हणावं, का काय म्हणावं, जनसेवा निवृत्ती दादा नेत्रेमाळी आणि आमची लाडकी बहीण या काडगाव गणाची उमेदवार भाग्यश्रीताई शिंदे सरकार. शिंदेचं सरकार त्यांचं चालू आहे. आपलं काय इस्लामाईक भाषण करा, पाठीमागे राम आहे म्हणून मी बोलायला लागलो, काहीतरी अवघड आहे आजकाल. आणि इकडं टेन्शन काही नाही ना, ओके, काही टेन्शन नाही बाबा. तर काय आहे का शिवायचं बिवायचं राहिले कोणाचं तर करून शिवा, जरा टाके बाके घाला, लय परेशानी लोकांची उचका बिचक्याची नादी लागते. सभापती तर आल्यापासून जरा टेन्शन पण दिसतो काही नाही ना, नाही ना, आपला हा फोटो टाकत करायचा नाद दर्शन दादा. तुम्ही दादा काय ते भाषण केलं मग बघा, तेवढं हात जोडू नका, लय टेन्शन येतं मला. उपस्थित सर्व या भागातील तरुण मित्र, वडीलधारी मंडळी, माता मारुतीनो, माझा आवाज ऐकत असलेल्या काडगावकरांच्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो. प्रत्येक घरात काही ना काही चालू असतं. सुनाचं ऐकत नाही, सासूचं ऐकत नाही, सासू सुनाचं ऐकत नाही, बोलते काहीतरी म्हणते, सगळीकडे चालू असते. पण कुटुंब म्हणलं की सगळे एकत्र येतात का नाही. किती लोक इच्छुक भाजपकडे, किती लोक, 15-16 लोक जिल्हा परिषदला, पंचायत समितीला 8, तिकडल्या पंचायत समितीला किती 8-9, 30 लोक तर इच्छुक तिकीट मागायला. मनात तर सगळ्याला वाटायचं आपल्याला किती का लाट आहे, लाट कशाची लाट आहे, कशाची, कमळाची आहे का नाही. मला यायला उशीर झाला, जवानवाडीच्या अलीकडे पूल आहे, त्या पुलावर एक टॅस्कर होतो उसाचा, त्याच्यामुळे थांबलो. शेतकरी होता एक तोपर्यंत थांबायला ती माझं पुढे उसाचं डबल ट्रॅलर बाहेर निघेपर्यंत शेजारी आंब्याचं झाड आणि चिंचेचं झाड. शेतकरी डोंगर साहेब त्या शेतकऱ्याला विचारलं, जवानवाडीचं असल्यामुळे ते आपल्याच गटात आहे, आपल्याच गटात आहे. त्याला म्हणलं इकडं भाजपचं वातावरण कसं, खतरनाक शेतकरी, वारकरी शेतकरी, कधी सरळ बोलणार नाही. अहो तोरले आलाय म्हणजे कांब्याला, खरंय काय तोरले आलाय यंदा. हा मी म्हणलं कळलं मला कसं आहे भाजपचं वातावरण. म्हणतंय आमदारचीचा विजय आलाय. अरे बाबा मला कळलं म्हणलं तोर आलाय, चिचा आल्यात, पण भाजपचं काय. म्हणले काळे साहेब येड का खुळ,
अहो एवढं सांगायलंय, जर आंब्याला तोड आला एवढा, तोड म्हणजे फुलं, फुलं जर आंब्याला कळले फुलं येणार आहेत, तर काटगावकरातली जनता काही कमले देशानी म्हणले दादा हर्षवर्धन सपकाळ. काँग्रेसचा काळ आहे काळ, आपण नाही. काय भाषण केलं मग, कितकं जोरात भाषण केलं. बरोबर आहे. आपल्याला तुम्ही बघा, माझ्या दिवसाला 4 सभा आहेत. बारका कार्यकर्ता असून, प्रदेशाचा अध्यक्ष असून 3-4 दिवसाला 1 सभा. आता मिळेल तेव्हा काय करणार, जिथं मिळेल तिथं माहित दिसतं की भाषण करणार, मोठं मोठं बोलणार, अशी पट्टी करणार, काही करणार. मी त्यांना घेऊन आलेल्या धीरज पाटील आणि त्यांच्या नेत्याला विचारतो, मागच्या 15-20 वर्षापासून काँग्रेस तुमच्या घरी आहे, जिल्हाध्यक्ष तुमचे घरचे आहेत. 25 वर्षात या काटगाव परिसरात काँग्रेसच्या नेत्यांनी काय काम केलं दाखवून द्यावा. काय काम केलंय. काटगाव नाही, तुळजापूर मध्ये सुद्धा काही विकासाची कामं केली नाहीत. 70 वर्ष काँग्रेसनं राज्य केलं आणि ते निघाले राहुल गांधीला पंतप्रधान करायचे. सुद्धा नीट बोलत, तुम्ही खरं देवाच्या सांगा, कुणाला तरी वाटतंय का राहुल गांधी पंतप्रधान होईल, खरं सांगा. तेव्हा शपथ सांगा. एखाद्याला जर वाटत असलं त्याला मी गुरु करून ठेवतो. सांगा, आहे का कोण, आहे का. आता वातावरण कसं आहे, कुणाचं आहे, हात वर करून मला दाखवा. कशाचं वातावरण आहे, तसं हात नाही करायचा, जमा दाखवायचा. काही पण दाखवणं जर काही जाऊट आहे का. सगळ्यांनी हिथून तिथून सगळ्यांनी हात वर करा. तुम्ही असं आता कुणाचं राहिले हात करा. टी शर्ट वाले असं करा जरा. हा घेतो मी. आणि जर नसतं तर दादाला दर्शनला सांगता येते, जरा जाऊन बघा जरा काय अजून शिवाजीरावची जशी अडचण दूर केली तशी काय आहे का. काही आहे ना मनात कुणाच्या, आहे का काही गॅरंटी. कारण हा सर्व धर्म समभाव असलेला भारतीय जनता पार्टी आहे. या माझ्या भागातील मुस्लिम कार्यकर्त्याला मी शब्द देतो की ज्या पद्धतीनं नगरचा उपनगराध्यक्षांना एक जाहीरदार केला, आपल्या नानिमाचा कोतवाली करणारा राजे, त्याला आपण नगरसेवक केला. कधी काही मुस्लिम समाजाला लोक काहीतरी सांगायचे. लहान होतो मी 4वी-5वीचा, रात्री लेख किरकिर करायचो, जेवायचं नाही. आई म्हणायची जेवण कर नाहीतर भांबडी. भांबड काय म्हणायची, भांबडी. भांबड म्हणायची ना. इकडे आहे का भांबड, हाय हाय 2 दिसते 2-3 इतिहासाची विरोध. मला आई नेहमी सांगायची, ओ बँडवाले 9 तारखेला वाजवायचं आहे, लेट कुरकुर करू नका. थांबा, आपल्यालाच वाजवायचं आहे, दुसरी वाजवू शकत नाही. तर आई म्हणायची जेव नाहीतर भांबडी. आता मी 50 वर्षापेक्षा जास्त वयाचा झालोय. मी काल मंगळूरला गेलतो, तिथे दोघांनी त्याला विचारलं भांबड आहे का. काल तडोळ्याला गेलतो, त्याला विचारलं भांबड आहे का. तुझं दिसलं नाही. काटगाव भागात भांबड आहेत का, दादा असतील. विकासाच्या विरोधक भांबड असतील. विकास तर काही करायचा नाही, पण भांबडे येते, रात्रीच येते आणि इतक्या लोकांना सांगते विकास काही होत नाही, विकास आम्हीच करणार. जसं भांबड खरं नसते, तसं ही काही लोकांचं खरं नसतं. मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो, हर्षवर्धन सबकाला सांगतो, नारे बहुत सुने आप हिसाब चाहिए. मंदिरात तुमचं ऐकून मी त्यांचा गाडा मारायला. नारे बहुत सुने आप हिसाब चाहिए. जनता को भाषण नहीं, विकास चाहिए. तो विकास द्यायची ताकद या जिल्ह्यामध्ये एकमेव नेत्यामध्ये आहे. त्या नेत्याचं नाव आहे राणा जगजितसिंह पाटील. राष्ट्रीय महामार्ग असाल, जलसंधारणाची काम असते, रेल्वेचं काम असाल, तुळजापूर विकास असाल, तुळजापूरचा रुग्णालय असाल, किंवा या भागातील अहोरात्र कष्ट करणारा नेता कोण आहे,
तर तो राणा जगदीश कबा मला तुमच्या मनापासून धन्यवाद द्यायचे, आभार व्यक्त करायचे की तुम्ही या काटगाव गटामधून 2 नंबरची लीड दादाला दिली. दादाचं लाडका गट, दादा आणि अर्चनाताईचा लाडका गट जर कोणचा असेल तर तो काटगाव आहे. काटगाव काय केले की तुमच्या काटगावाली कळत नाही मला. एवढं दादा काय काहीतरी जादू आहे तुमच्याकडं. हा आम्ही सुद्धा बघायचं तुमच्याकडे, आम्हाला वाटायचं असं पण दादानी घर 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 मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करायला आलो. विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी माईक बंद झाला. विकासाच्या दिशेनं जाण्यासाठी राणा दादाला साथ द्या. 7 तारखेला मतदान आहे. किती तारखेला आहे? 7 तारखेला. 7 तारखेला कुणाची साथ देणार? हळू ऐकलं की मला जरा कमी ऐकवायचं. आधी तुमचं असं आधी ती माहिती बंद पडलाय, भाषणावर भाषण व्हायले. कुणाला साथ देणार? कुणाला साथ देणार? ताई कमळ. मग 7 तारखेला इतक्या जनतेनं जर कमळाला साथ दिली तर 9 तारखेला गुलाल कोण उधळणार? कोण उधळणार? आपण. चला संकल्प करू. राणादादाच्या विकासाच्या दिशेनं जो गतिमान असा जिल्ह्याचा आणि आपल्या भागाचा विकास चाललाय त्या राणादाच्या विकासाला साथ द्या. राणादादाला साथ द्या, कमळाला साथ द्या, निवृत्ती दादाला साथ द्या, भाग्यश्री ताईला साथ द्या. तुम्ही साथ द्या. येणाऱ्या 5 वर्षात या भागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या कार्यकर्त्यांनी तुम्हाला वाटत असेल राम, बाजीराव, लोकार साहेब, सचिन दादा सहित सगळ्या कार्यकर्त्याला तुमचं पालकत्व टेन्शन देऊ नका. मी राम पण आहे तर जवान पण आहे आणि कायम जवान राहणार आहे. 60 वर्षाचा जरी राम झाला तरी जवान. पंचायत त्याच्यामुळे आम्ही ठरवलं दादानी मी की जवान आहे म्हणजे त्याला काही 60 वर्ष दिलं तरी चालतंय. जरा तोडाचा बाबा 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 घरी गेले का? चहाची तयारी करायला. चहाची सुद्धा व्यवस्था झाली. विनोदाचा विषय सोडून द्या. माझ्या सगळ्या सहकार्यांना मी आश्वस्त करतो प्रत्येकाचा मान राखला जाईल, सन्मान राखला जाईल. त्याचा कुठेही कसल्याही प्रकारे अपमान होणार नाही याची शाश्वती याची जबाबदारी मी राणादादाचा सहकारी म्हणून घेतो. तुम्ही निश्चिंत राहा शिवाजीराव. काय सांगितलं दादाला, त्या दादाला मी तुमच्याकडनं आज सांगतो. दादा आता शिवाजीराव सुद्धा पटांगणात आले. आता त्यांनी पटांगणात आले. या महाराष्ट्रात काही अशक्य नसतंय का? शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या देशाला आपली पंक्ती दिली. ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, बसवेश्वर महाराज. आज त्यांची जयंती आहे. संत रविदास महाराज काटेश्वराच्या या पुण्यपावन नगरीमध्ये सय्यदवती त्या दर्ग्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज आपण आपले उमेदवार निवृत्तीदादा माळी आणि भाग्यश्रीताई शिंदे यांची विजयी रॅली काढली. विजयी रॅली होती का? तर या विजयी रॅलीसाठी उपस्थित असलेले सर्व नेते, सर्व पदाधिकारी, सर्व बूथ प्रमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावकरी आणि काल संध्याकाळपासून खर तर साहेब तळागाळातला कार्यकर्ता नेहमी भाषणामध्ये नाव घ्यायचा राहून जातो, परंतु काल रात्रीपासून झेंडे लावण्यापासून त्या स्पीकरची तयारी करण्यापर्यंत ज्यांनी काम केलं मी त्यांचे सुद्धा टाळ्या वाजून अभिनंदन करणार आहे. कारण निकाला दिवशी निकाल लागतो साहेब, परंतु त्या निकालाचं जे श्रेय आहे ते बूथवर काम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्याचं असतं. एक एक मत घरातून माता माऊली ज्येष्ठ वृद्ध ज्यांना आणून त्यांचं मतदान करून घ्यायचं काम जे माझे कार्यकर्ते करतात, खरं तर विजय आज त्यांच्या निमित्ताने त्या ठिकाणी नोंदला जातो. म्हणून माझी विनंती आहे की आपण जे नेते आहेत दादा, आपण सर्वांनी
जे कार्यकर्ते आज झटतायत उद्या विजयानंतर त्या कार्यकर्त्यांना आपण विसरता कामा नये, त्यांना सोबत घेतलं पाहिजे. आपल्याला मगाशी सांगितलं कुणी चंद्रवीर दादांनी जेवढे तुम्ही नावं घेतले त्या सगळ्यांची नावं मी जेवढे चंद्रवीर दादांनी नावं घेतले ते सगळे उपस्थित इथं मागे उपस्थित आपल्या पाठीशी खंबीर उभ्या असलेल्या आपल्या सर्व लाडक्या बहिणी, या सर्व गावातील नागरिक. मी मगाशी साहेब या रॅलीला फिरलो सगळीकडे आणि फिरत असताना एक माझे सहकारी म्हणले की पलीकडे एका वस्तीला आपल्याला पलीकडे जायचंय आणि त्या बोळातून मला नेलं. मी खरं तर धन्यवाद देतो, त्या बोळातून तुम्ही मला नेलं. त्या बोळाची परिस्थिती मला बघता आली. त्या बोळातून जात असताना कचरा होता, घाण होती, परंतु या निमित्तानं आपल्याला मतदानच त्याच गोष्टीसाठी करायचंय की येणाऱ्या काळामध्ये या काडगावातला एकही बोळ, एकही रस्ता, एकही नाली उघडी राहता कामा नये. म्हणून येणाऱ्या काळामध्ये दादा आणि भाग्यश्रीताई आपल्याला जे मतदान पडणार आहे हे केवळ विकासासाठी पडणार नाही, केवळ रोड रस्त्या नाल्या करणं हे तर आपलं कर्तव्य आहे. आपण ज्यावेळेस निवडून जातो जिल्हा परिषदला असेल, पंचायत समितीला असेल, त्यावेळेस रोड रस्त्या नाले लाईट करणं हे आपलं कर्तव्य आहे. परंतु त्याच्या बरोबरच इथल्या माता भगिनी आहेत, कष्टकरी आहे, शेतकरी आहे, मजूर आहे, कामगार आहे, यांच्या सुरक्षेची सुद्धा जबाबदारी ही तुमच्या खांद्यावर आहे, एवढं लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये त्यांना दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल, रुग्णालय असेल, तहसील असेल, या सगळ्या कामामध्ये सुद्धा आपण तेवढ्या तत्परतेने त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि हे मी आज तुळजापूर शहरामध्ये काम करत असताना आम्ही या सर्व विभागामध्ये काम करत असतो. मी आज 8 दिवस झाले आपल्या काडगाव गावामध्ये फिरतोय साहेब. या फिरत असताना मी सगळ्यांचं मन बघितले. मागे काही दिवस गोंधळ होता, परंतु गोंधळ आता कुठलाही राहिलेला नाही. आपल्या समोर या काडगावातले सर्वच्या सर्व नेते उपस्थित आहेत आणि सर्वच्या सर्व नेते या काडगावातून सगळ्यात जास्त मताधिक्य देण्याचं वचन या निमित्ताने सर्वांना दिलेलं आहे. मगाशी चंद्रवीर म्हणाले की हा गड तो गड आपल्याला लढायचा आहे. सगळेच गड आपले आहेत, त्या गडावरती फक्त आता भाजपचा झेंडा लावायचा राहिलाय, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या काडगावसाठी जो काय निधी लागेल, जो काय या ठिकाणी विकास कामं करायची असतील, त्या कामाच्या निमित्ताने सुद्धा या दोन्ही उमेदवारांच्या सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून सोबत राहू, एवढं वचन या निमित्ताने देतो. बऱ्याच गोष्टी साहेब बोलायच्या आहेत, ते सभेच्या निमित्ताने बोलणार आहे, कारण मी पण काय एवढा सरळ बोलणाऱ्यापैकी नाही. विरोधाला विरोध. आत्ताच आपण बघितलं की जिल्ह्यातल्या सगळ्या नगर परिषदा आणि तुळजापूरची नगर परिषद सुद्धा प्रचंड बहुमताने भाजपची आणि शिवसेनेची आली आहे. त्याप्रमाणेच आपल्याला ही जिल्हा परिषद सुद्धा प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी द्यायचंय आणि अर्चनाताईचे आणि राणादादांचे हात त्या ठिकाणी बळकट करायचे. काल साहेब या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांची सभा झाली असं मी ऐकलं. त्या प्रदेशाध्यक्षाला मी या व्यासपीठावरून सांगतो की तुम्ही प्रदेशाचे अध्यक्ष असाल, पण आमचा बूथचा अध्यक्ष सुद्धा तुम्हाला भारी पडणार आहे आणि तुम्ही इतकी उत्सुक केली हा आमचा बूथचा अध्यक्ष तुम्हाला दाखवून देणार आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि बहरोज से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, एवढंच लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या काळामध्ये अंग चढून कामाला लागा, एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आमचे साठे साहेब असतील, परंतु या भाजपच्या या विकासाच्या विजन मुळे नगर परिषदा, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, उद्याच्या ग्रामपंचायत्या इतक्या लोकांच्या अपेक्षा आहेत, कारण एकच विजन आहे विकास. परंतु यामध्ये या पक्षामध्ये कोणीही कुठल्या प्रकारचा नाराज होत नाही. एवढ्या विकासाच्या एवढ्या संधी पुढच्या काळात आहेत. उमेदवारी म्हणत असाल तर दादांनी सगळ्यांना निवडून आणलं, सगळ्यासाठी पायपीट केली, घरावरचे पत्रे सुद्धा निघाले नाहीत आणि काम करतो तर माळकरी जिथं स्वार्थ काय मिळत नाही त्या ठिकाणी सेवा करण्याचा. त्यांनी ही सेवा केली नसती, राजकारणात आमच्या समोर पळापळी केली असती, पण त्यांना नको होतं. तरी पक्षाने ठरवलं की आज